नमस्कार मंडळी, मी जीवन विटेकर। केंद्र सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्या गावाला अनुदान म्हणून मिळणारे 1 कोटी रुपयाचे आर्थिक अर्थसहाय्य, तेही सोलार पीएम सूर्यघर योजनेसाठी। ऊर्जा मंत्रालयाने 9 ऑगस्ट 2024 रोजी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत आदर्श सौरग्रामच्या माध्यमातून अंमलबजावणीसाठी परिचारात्मक मार्गदर्शन तत्त्वे जारी केलेले आहेत। आदर्श सौरग्राम या योजनेच्या घटकापर्यंत सौर ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि गावातील जनसमुदायांना त्यांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वावलंबी होण्यासाठी सक्षम करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून संपूर्ण भारतात प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श सौरग्राम निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे। या घटकासाठी 800 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली। त्या अंतर्गत निवडून आलेल्या आदर्श सौर गावाला प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले जाणार आहे। स्पर्धा प्रकरणात पात्र ठरण्यासाठी गावाला 5000 विशेष श्रेणीमध्ये राज्यासाठी 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महसुली गाव हा दर्जा असणे आवश्यक आहे। या निवड प्रक्रियेमध्ये स्पर्धात्मक पद्धतीचा समावेश असून जिल्हास्तरीय समिती DLC द्वारे संभाव्य गावाची घोषणा झाल्यानंतर 6 महिन्यांनी स्थापित केलेल्या एकूण वितरित अक्षय ऊर्जा क्षमतेवर गावाचे मूल्यांकन करून या गावाला पूर्णतः स्वावलंबी होऊन ऊर्जेचा मोफत मिळणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील सर्वाधिक ऊर्जा क्षमता असणाऱ्या विजेच्या गावाला 1 कोटी रुपयाचे केंद्रीय अर्थसहाय्य अनुदान स्वरूपात मिळेल। निवडून आलेले गावे देशातील इतर गावांना आदर्श ठरवतील। या दृष्टीने त्या गावाचे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गावांमध्ये प्रभावीपणे संक्रमण होत आहे की नाही याची खात्री करून या योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरीय समिती देखरेखीखाली राज्य, केंद्र शासन, प्रदेशाचे या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे। भारत सरकारने 19 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची मंजुरी दिली। छतावर सौर पॅनल क्षमता वाढवून कुटुंबांना त्याची स्वतःची वीज निर्माण करण्यासाठी सक्षम करणे हा त्या योजनेमागचा उद्देश आहे। ही योजना 75 कोटी रुपयाची असून आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत लागू केली जाणार आहे। त्यामुळे प्रत्येकाचं आता स्वप्न आहे की आपण आपली स्वतःची वीज तयार करून इतर विजेच्या आणि तारेच्या भरोश्यावर न राहता आपण आपल्या घरावरती रूफटॉप सोलर बसवून आपली विजेची गरज भागवून घ्यावी, हाच आता मुख्य हेतू प्रत्येक सिटी, गाव, खेड्यातील लोकांचा आहे। त्यामुळे काय होतं की तुम्ही जी वीज घेताय, सध्या चालू जी वीज आहे त्यातून भरपूर असा प्रॉब्लेम निर्माण होतो। कधी कधी टायमावर वीज नसते, टायमावर जाते आणि समजा शेतकऱ्यांसाठी तर खूपच अवघड होऊन बसलेलं आहे। आणि ग्रामीण भागामध्ये तर 10-10, 12-12 घंटे लाईट नसते। अशामुळे काय होईल की जे गावं मोठमोठे गाव आहे त्यासाठी आता सौर पॅनल जर बसवलं त्या गावामध्ये तर ते गाव उजाड आणि त्यांना ऊर्जेची गरज राहणार नाही, त्यांना ती गरज भासणार नाही आणि ते स्वतः त्यांची वीज निर्माण करून आपल्या गावाला देऊ शकतात आणि जी वीज त्यांना मीटरद्वारे येते ती मोफतच मिळणार।